नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत GMC भरती मुंबईसाठी काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. तर GMC भरती मुंबईचा टाइम टेबल आलेला आहे. 15 नोव्हेंबरला आपली एक्झाम असणार आहे. तर त्यासाठी आपण काही मराठी विषयाचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स घेऊन आलेलो आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर क्वेश्चनचा आन्सर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. क्वेश्चन नंबर 1 पाहू. घरदार हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? ऑप्शन ए संधी, ऑप्शन बी समास, ऑप्शन सी क्रियापद, ऑप्शन डी विशेषण. तर पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी समास. क्वेश्चन नंबर 2 पाहू. राम गातो आहे हे वाक्य कोणत्या काळात आहे? ऑप्शन ए वर्तमान काळ, ऑप्शन बी भूतकाळ, ऑप्शन सी भविष्यकाळ, ऑप्शन डी संभाव्य काळ. तर आपल्या दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए वर्तमान काळ. क्वेश्चन नंबर 3. शिक्षक धडा समजावतो. धडा शिक्षकाने समजावला या बदलात कोणता प्रयोग केला आहे? ऑप्शन ए कर्तरी कर्मणी, ऑप्शन बी कर्मणी भावे, ऑप्शन सी भावे कर्तरी, ऑप्शन डी कर्तरी भावे. तर शिक्षक धडा समजावतो धडा शिक्षकाने समजावला या वाक्यात कर्तरी कर्मणी ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणारे कर्तरी कर्मणी हा प्रयोग केलेला आहे. क्वेश्चन नंबर 4. गाणे गायले गेले या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रयोगात आहे? ऑप्शन ए कर्तरी प्रयोग, ऑप्शन बी कर्मणी प्रयोग, ऑप्शन सी भावे प्रयोग, ऑप्शन डी संधी. तर आपला योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी भावे प्रयोग. क्वेश्चन नंबर 5. विद्यार्थ्याने प्रश्न सोडविला या वाक्यातील विद्यार्थ्याने शब्द कोणती भूमिका बजावतो? ऑप्शन ए कर्ता, ऑप्शन बी कर्म, ऑप्शन सी क्रियापद, ऑप्शन डी विशेषण. तर आपले योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए कर्ता. क्वेश्चन नंबर 6. शेतकऱ्याने पेरणी केली या वाक्याचा प्रयोग कोणता आहे? ऑप्शन ए कर्तरी प्रयोग, ऑप्शन बी कर्मणी प्रयोग, ऑप्शन सी भावे प्रयोग, ऑप्शन डी संयुक्त प्रयोग. तर आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए कर्तरी प्रयोग. क्वेश्चन नंबर 7. म्हणून, त्यामुळे, याकरिता हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहेत? ऑप्शन ए काळवाचक, ऑप्शन बी स्थळवाचक, ऑप्शन सी कारणवाचक, ऑप्शन डी रीतिवाचक. तर आपले योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी कारणवाचक. क्वेश्चन नंबर 8. जंगल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन ए वन, ऑप्शन बी नदी, ऑप्शन सी झाड, ऑप्शन डी झोपडी. तर आपला योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए वन. जंगलचा समानार्थी शब्द हा वन आहे. क्वेश्चन नंबर 9. जुना या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ऑप्शन ए नवीन, ऑप्शन बी ताजा, ऑप्शन सी बारीक, ऑप्शन डी मोठा. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए जुना. जुनाचा विरुद्धार्थी शब्द आहे नवीन. क्वेश्चन नंबर 10. नयन या तत्सम शब्दाचा तद्भव शब्द कोणता? ऑप्शन ए डोळा, ऑप्शन बी नजर, ऑप्शन सी पापणी, ऑप्शन डी मुख. तर आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए डोळा. तर फ्रेंड्स, आज आपण 10 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. काल सुद्धा आपण 10 क्वेश्चन्स पाहिलेले होते, मराठी विषयाचे 10-12 क्वेश्चन्स. तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अगदी इम्पॉर्टंट असे GMC भरतीसाठी क्वेश्चन्स आणत असतो. त्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा. आता जर तुम्हाला हे क्वेश्चन्स हेल्पफुल असले असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता आपण अजून पुढचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स घेऊन येणार आहोत. तब्बल अजून 15 नोव्हेंबरपर्यंत आपण लगातार GMC भरती मुंबईसाठी IMP क्वेश्चन्स घेऊन येणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा. चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.